नमस्कार मित्र, कोकण सफरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज तुम्हाला डेंग्यूबद्दल काही मी माहिती सांगणार। जनजागृती थंडी आहे याच्यामुळे मी डेंग्यूचे काही उपाय सांगणार आहे आणि जनजागृती करायचं आहे। डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे। तो एडिस जातीच्या डासाच्या चावल्यामुळे होतो। हे डास प्रामुख्याने स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतात आणि बहुतेक वेळा दिवसा चावतात। आणि डेंग्यूची लक्षणे अचानक येणारा तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, त्याच्या स्नायू व सांधेदुखी, मळमळ, उलटी, थकवा, त्वचेवर पुरळ, काही प्रकरणात गंभीर अस्वस्थतेत पेट कमी होणे, रक्तदाबाची लक्षणे। त्याच्यात डेंग्यू कसा पसरतो? डेंग्यू विषाणू असलेल्या व्यक्तीचा डास चावतो आणि नंतर तोच डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला चावल्यास आजार पसरतो। व्यक्तीची थेट पसरत नाही। उपचार कसा? डेंग्यूसाठी ठराविक औषध नाही। उपचार लक्षणानुसार केले जातात। भरपूर पाणी, द्रव्य पदार्थ घ्यावेत। तपासणीसाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्यावीत, त्याहून औषधे घेऊ नये। प्लेटलेट्स व इतर तपासणी डॉक्टरांनी सल्ल्याद्वारेच तुम्ही घ्यावे। कधी डॉक्टरांकडे तात्काळ जावे। सतत उलट्या, तीव्र पोटदुखी, रक्तस्राव, नाकातून हिरड्यातून उचलीस, खूप अश्यावचक भोवळ, ताप उतरल्यानंतर तब्येत बिघडणे। त्याच्यानंतर प्रतिबंध कसा करावा? घरात व आजूबाजूला पाणी साचू नये। पाण्यात टाक्या, कुंड्या, टायर आठवड्यात किमान एकदा रिकाम्या स्वच्छ कराव्यात। मच्छरदाणी रिप्लेसमेंट वापरावीत। पूर्ण बाह्य कपडे घालावेत असे असल्यास। त्याच्यानंतर आता लोक थंडी असल्यामुळे काय करतात? थंडी असल्यामुळे पाणी कसं ड्रमामध्ये भरलं जातं। आपण काय करतो? पाणी कसं भरलं जातं? थंडीमुळे पाऊस म्हणजे पाणी कमी असतं म्हणून आपण काय करतो? पुन्हा एकदा पाणी त्याच्यात ओतलं जातं। तर पूर्णतः ती जे डेंग्यूसाठी जे असतात बारीक बारीक आल्या असतात, बरोबर, त्याच्यानंतर पूर्ण खाली केल्यानंतरच ते आल्या जातात। नाही तर आपण कसं 5-6 दिवस जर तुम्ही ठेवलात तर त्याची लक्षणं भयानक आहेत। त्याच्यानंतर मलेरियाविषयी तुम्हाला एक सांगणार आहे। मलेरिया हा परजीवन्य आजार आहे। एकदम जातीच्या मादीच्या डासामुळे चावल्यामुळे होतो। आता मलेरियाची लक्षणे कशी असतील? थंडी वाचून येणारा ताप घेऊन घाम येणे,